नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आत्ता आपण मोशी कचरा डिपो जो आहे म्हणजे पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा कचरा या ठिकाणी संकलन केला जातो। या ठिकाणी एक अशी दुर्घटना घडलेली आहे की इथं जो काही स्लॅब कोसळून जवळपास 14 जण त्या ठिकाणी अडकलेले आहेत, काहींचा मृत्यू झाला आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे आणि खालून आवाजही येत आहे। ही जी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेची पाहणी सामाजिक कार्यकर्ते देवराज जाधव या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल जी ही दुर्घटना घडलेली आहे या संदर्भामध्ये आपण ही पाहणी केलेली आहे, काय सांगाल याबद्दल? मी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा या ठिकाणचा दौरा केला होता। जवळपास 82 एकरमध्ये हा कचऱ्याचा डोंगर उभा आहे, 50 ते 60 मीटर उंच। म्हणजे ग्रामीण भागात गेल्यावर आपल्याला ज्या उंचीचे डोंगर दिसतात ना, तेवढे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कचऱ्याचा डोंगर उभा राहिला होता आणि तो कचऱ्याचा डोंगर आहे आणि त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारच्या अनुदानातून सबसिडीतून हा एक प्रोजेक्ट उभा राहिला आहे। 1200 कोटीचा प्रोजेक्ट आहे, ज्याचं उद्घाटन स्वतः प्राईम मिनिस्टरनी केलेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रोजेक्टला उद्घाटनाला इथं हजर होते। त्या प्रोजेक्टवरती ही दुर्घटना झालेली आहे। म्हणजे याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची काय परिस्थिती असेल याचा तुम्हाला अंदाज येतो। ज्या ठिकाणी हा कचऱ्याचा डोंगर उभा आहे तिथून फक्त मधून एक लॉरी जायला जागा होती, त्याच्या बाजूलाही 2 माळ्याची इमारत बांधलेली होती, बफर झोन वगैरे काही नाही। आज ना उद्या ही घटना होऊ शकते याचा अंदाज स्ट्रक्चरल इंजिनियरला किंवा बाकीच्या अभियंत्यांना वगैरे येत नव्हता का? अत्यंत हलगर्जीपणा। तुम्ही हे जे काळं पाणी वाहताना पाहता ना, हे काळं पाणी ते कचऱ्याच्या डोंगरामधून वाहत येत आहे। आपल्याला ग्रामीण भागामध्ये डोंगरातून शुद्ध खळाळणारं पाणी वाहताना दिसतं, इथं तुम्हाला हे सगळं काळं पाणी दिसतं, ते कचऱ्यामधलं आहे। फक्त कचरा गोळा करायचा, त्याचं डंपिंग करायचं, ढिगारा उभा करायचा, त्याची ढिगारा एवढी बिलं काढायची, डबल बिलं काढायची, कचऱ्याचं वजन जास्त व्हावं म्हणून मातीसुद्धा त्यात मिसळायची। तुम्हाला रस्त्यावर जो कचरा पडलेला दिसायचा ना, त्याला कारण कचऱ्याचं गैरव्यवस्थापन नव्हतं, कचऱ्याची बिलं वाढवण्याचं त्यातलं जे ठेकेदार होते आणि त्यांची नावं सांगली तर तुम्हाला धक्का बसेल। त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? BVG आहे, हनुमंतराव गायकवाड यांची कंपनी ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतर ते अँटोनीच्या गाड्या त्याच्यामध्ये आहेत, लेबर सप्लाय करायला स्तुतिस्का नावाची कंपनी आहे। म्हणजे सब मिल बांट के कचरा जमा करो, पैसा जमा करो। जगातल्या कोणत्याही देशामध्ये एवढे पैसे खर्च केल्यानंतर 1 टन सुद्धा कचरा शिल्लक दिसत नाही। इथे मात्र 150 कोटी रुपये आत्ता बरं का हे सगळं उचलण्यासाठी 150 कोटी रुपयाचं एक टेंडर काढलं गेलं, त्याला बायो मायनिंग म्हणतात। पहिलं टेंडर होते सगळे कसे माहिती आहे का? शहरातला कचरा गोळा करायचा, इकडे आणायचा आणि तो टाकायचा, त्याची डबल बिलं काढायची। आता बायो मायनिंग, जो कचरा गोळा केला आहे तो परत उकरून काढायचा आणि तो नेऊन खदानीमध्ये टाकायचा। खरं तर हे बायो मायनिंगचं प्रोजेक्ट कशासाठी होतं 150 कोटीचं? की ह्या इथला कचरा कमी व्हावा, कचऱ्याचं वर्गीकरण व्हावं, विलगीकरण व्हावं, त्याच्यापासून काही कचऱ्यापासून वस्तू बनाव्या, रिसायकल कराव्या, रियूज कराव्या, त्याच्यासाठी ते बायो मायनिंग होतं। त्याचा काही पत्ता नाही, फक्त कचरा इकडून तिकडे करायचा। आणि हा हलगर्जीपणा एवढा मोठा आहे की हे 50 ते 60 मीटरचा डोंगर उभा राहिल्यानंतर पावसामध्ये तो पाणी त्यात जाऊन त्याचा फुगवटा तयार झाला, त्याला भेगा पडल्या आणि डायरेक्टली ते असा मोठाच्या मोठा डोंगर त्या 2 माळ्याच्या बिल्डिंगवरती कोसळला आणि त्याच्या आतमध्ये जवळपास 27 कर्मचारी असल्याचं सांगितलं जाते। 5 लोकांना बाहेर काढले, अजून 16 ते 17 लोक आतमध्ये असल्याचं बोललं जातं। परंतु ज्या प्रकारचा वास त्या कचऱ्याचा आहे त्या वासाने गुदमरून ते नागरिक जगावण्याची जास्त शक्यता आहे। परंतु आपले NDRFचे जे जवान आहेत ते शर्थीचे प्रयत्न करतात की त्या लोकांपर्यंत ऑक्सिजन पोचवणे आणि नळीतून का होईना त्यांच्यापर्यंत फ्रेश एअर पोचवणे, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पण एकंदरीत जे काही बळी जाणार आहेत किंवा जे काही लोक आता अत्यवस्थ आहेत किंवा जे काही दुर्घटना घडलेली या सगळ्याला जबाबदार महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आहे। तुम्ही समजू शकता 1200 कोटी रुपयाचं हे प्रोजेक्ट होतं, त्याला केंद्र सरकारची मोठी सबसिडी होती। मग हे प्रोजेक्ट खरोखर कचरा उचलण्यासाठी किंवा कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी होतं का फक्त 1200 कोटीचं ते प्रोजेक्ट लावून त्याच्यातून वेगवेगळे राजकीय पुढारी, त्याच्यानंतर पालिकेचे अधिकारी यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना अचानक ठेवलं आणि त्याच्यातून मस्त मलाई खाली याच्यासाठीचं जो काही निष्काळजीपणाचा हा जो कार्यक्रम होता आपण पाहू शकता कशा पद्धतीने सर्व छत्रपती शासनाचे अध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि ही जी दुर्घटना घडलेली आहे दुर्घटनेस कारणीभूत कोण तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन असल्याचा आरोप नामदेवराव जाधव यांनी या ठिकाणी आपल्याला केलेला आहे। दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड।